बी फॉर बॅग्स यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। साडीच्या बॉर्डरमधून आपण खालचे हे 2 पीस कट करून घेतलेले आहेत। एका पीसची लांबी 16.5 इंच आणि रुंदी 16 इंच आहे। हे दोन्ही पीस आपण एकमेकांवरती आता शिलाई करून जोडून घेऊया। हे पीस आपण आता जोडून घेतलेले आहेत आणि त्याच आकारात आपण खालचा पण साडीतूनच असण्यासाठी एक पीस कट करून घेतलेला आहे। या सर्व भागावरती आपण शिलाई करून घेऊया आणि थोडासा भाग आपण सुलट करण्यासाठी शिवायचा ठेवायचा आहे। आता हा थोडासा भाग आपण शिवायचा ठेवलेला आहे आणि पूर्ण भागाला शिलाई करून घेतलेली आहे। आता याची लांबी 36 इंच आणि रुंदी 16 इंच शिवून तयार झालेली आहे। याच आकारात आपण अस्तर पण कट करून घेतलेले होते। आता हा भाग आपण सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर आपण आता शिवायचा राहिलेला भाग प्रथम आतमध्ये फोल्ड करून शिवून घ्यायचा आणि पूर्ण भागावरती एक दाबटीप घालून घ्यायची आहे। या भागावरती दाबटीप घालून घेतल्यानंतर आता आपण मध्य काढून घेऊया या कापडाचा। दोन्ही मध्ये आपण आता एक रेषा आखून घेऊया। त्यावरती इथे आपण हँडल तयार करणार आहोत, त्यामुळे हा हँडल आपण असा बंदिस्त करण्यासाठी एक पीस कट करून घेतलेला आहे। याची रुंदी लांबी 7 इंच आणि रुंदी 5 इंच घेतलेली आहे। आता या दोन्ही बाजूंनी आपण शिलाई करून घेतलेली आहे। हा भाग आपण सुलट करून घेऊया आणि आतमध्ये थोडा फोल्ड करून याच्या चारही बाजूंना शिलाई करून घेऊया। आता हा भाग शिवून घेतल्यानंतर 3 बाय 4 इंचाचा तयार झालेला आहे। आता हा आपण या ठिकाणी असा जोडून यावरती शिलाई करून घेऊया। आता हा भाग शिवून झाल्यानंतर एक साइड उचलून दुसऱ्या भागावरती अशी जोडून घ्यायची आहे ठेवून, आणि खालच्या बाजूपासून वरपर्यंत 9 इंच अंतर आपण मोजून घ्यायचं आहे। 9 इंचावरती एक खूण करायची आणि तिथपर्यंत आपण याला शिलाई करून घेऊया। दुसरी बाजू पण आपण 9 इंच अंतर मोजून शिलाई करून घ्यायची आहे। आता या दोन्ही बाजूंना आपण 9 इंचापर्यंत शिलाई करून घेतलेली आहे। आता हा शिलाई केलेला भाग आपण असा मध्ये घ्यायचा आहे एकमेकांवरती जोडून आणि या भागावरती शिलाई करून घेऊया। 2 शिलाई केल्या तरी चालतील। आता आपण बॉटम तयार करून घेऊ। बॉटम तयार करण्यासाठी आपण या साइडच्या भागावरती एक खूण करून घेऊया आणि हा खालचा भाग अशा प्रकारे फोल्ड करायचा आणि शिलाई केलेल्या भागापासून 2-2 इंच म्हणजे पूर्ण 4 इंच अंतर आपण मोजून खूण करून घेऊ आणि हा बॉटम आपण शिवून घेऊया। हा बॉटम आपण शिवून घेतलेला आहे। त्याचप्रमाणे आपण दुसरी बाजू पण अशाच प्रकारे हा बॉटम मोजून आपण शिवून घ्यायचा आहे। बाहेरच्या बाजूने 2 इंच अंतर मोजलं आणि पूर्ण 4 इंच अंतर आखून आपण यावरती शिलाई करून घ्यायची आहे। तर दोन्ही बॉटम आपले तयार करून झालेले आहेत। आपण ही बॅग आता सुलट करून घेऊया। सुलट केल्यानंतर खूपच सुंदर ही बॅग आपली तयार झालेली आहे। या बॅगचा वापर आपण टिफिन बॅग म्हणून सुद्धा करू शकतो, हँड बॅग म्हणून सुद्धा, किंवा शोल्डरला सुद्धा अडकवून ही बॅग आपण वापरू शकतो। फक्त साडीच्या कापडामध्ये